सुनीता घरकोडे इथेच राहतात का? बोला ना मॅडम, तुम्ही कोण? मी बँकेतून आली आहे. तुमचं लोन बाकी आहे ना? हो. ते हप्ता कधी भरणार आहे तुम्ही? हप्ता कशाचा हो मॅडम? टीव्हीचा हप्ता. हो मॅडम, एक 8-10 दिवस द्या ना मला. कॉल करतो तो कॉल उचलत नाही. कोणी इकडे आलं की तुम्ही घरी नसतात. कसं चालणार आहे हे? जर तुम्हाला घेता नाही येत तर तुम्ही घेतात कशाला? शेतीचं काम चालू होतं ना मॅडम, त्याच्यामुळे ते सगळं मला नका सांगू. तुम्ही कधी हप्ते फेडणार आहे ते मला सांगा. मॅडम मला 2च दिवस द्या, मी 2 दिवसात हप्ते भरते. मला 2 दिवस नाही, मला आजच्या आज हप्ते पाहिजे. 3 महिन्यापासून बाकी. तुम्हीच बघा, एवढे आम्ही कोणाला देत नाही. मॅडम मी तुम्हाला क्लिअर करून देते ना, एवढेच वेळेस थांबा प्लीज मॅडम, मी पाया पडते. तुमचे मिस्टर कुठे? माझे मिस्टर बाहेर जॉबला गेलेले. घ्यायच्या वेळेस दोघं कसे आलेले? मी देते ना मॅडम 2 दिवसामध्ये क्लिअर. नाही नाही, मला हे सगळं नाही ऐकायचं. तुम्ही आज मला 2 हप्ते तरी द्या, बाकीचे 2 हप्ते तुम्ही नंतर द्या. मॅडम देते ना मी 2 दिवसात. मला हे ऐकायचंच नाही. तुम्ही 2 हप्ते आत्ता द्या, तोपर्यंत मी जाणारच नाही. एक काम करा मॅडम, ही माझी अंगठी घेऊन जा. कितीपर्यंत येईल? ही आता सोनं 12,000 चालू आहे, माझ्या हातात तेवढीच अंगठी राहिली. दाखवा जरा. तेवढे घेऊन जा. आणि किती येईल याचे? पूर्ण टीव्हीचे क्लिअर होऊन जातील त्याच्यामध्ये. 35,000 रुपये येतील मॅडम त्याचे. ती 4 ग्रामची तेवढी. काही रिस्क वगैरे तर नाही ना? नाही. नंतर मागायला नाही येणार ना? नाही. ठीक आहे, बघू आपण. बट तरी पुढच्या वेळेस काही घेताना ना सगळं लक्ष ठेवून करा. जर हप्ते फेडू शकतात तरच घ्या. हो मॅडम. चला येते मी. हो. शेवटची अंगठी राहिली होती, ती पण गेली. आता मी हप्ते कसे भरू? फार वैतागलाय माझा जीव तर. काय पाहतो? अरे त्या फिरोजचा कॉल आला होता. फिरोज राजेश नाही का तो? हा का? त्यांनी दुकान टाकलेलं आहे ते. हा. चहाचं पण टाकलं, चहा सिगरेटचं. हा तो मला म्हणत होता येतो का बाबा हा. फिरायला वगैरे. हे का त्यालाच कॉल लावलेले. मी म्हणलं चहा प्यायला बोलवलं तर. नाही चहा प्यायला नाही बोलवलेले. नाही ना? त्याने मागाशी मला बोललं होतं काहीतरी त्याचं चहाचं आणि याचं दुकान टाकलेलं आहे त्यांनी. फिरोज राजेश नाही का आपला? हा. हेलो बाबा, बोले ना. अरे उसका नंबर दिया था ना तुमको. अरे पर मैं तो उसको बोला तेरे से बात कर लो. किधर ये बाजू में क्या बोले लाइट का? चलो एक काम करता, आपके लिए करता बाबा, कोई टेंशन नहीं. नहीं करता, मैं करता ये तो चहा प्यायला सांग. हाँ. ओ बाबूराव को भी लेके आ रहा मैं. चहा पिणे को. चाय पीने को आ रहे हम लोग फिर. ठीक है चलो. चांगलं रे. हाँ चांगला आहे तो पोर, हा, त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. आपण सुरू काय रे? काय डोकाय चाललाय? अहो ते सुनता वहिनी नाही का, हा काय? तिला टेन्शन मध्ये होते, रडत होते आता. कुठं? ते तिकडे खाली बसलेले झाडाखाली शेताकडे. वावरात? हा. काहून रडत होती? ते म्हणे लई कर्ज झालं म्हणे. आताच एक बाई आली होती म्हणे. कर्ज झालं? हा बाई आलती? हा. बाई काल आलती? ते टीव्हीचा हप्ता बाकी होते म्हणून आले होते म्हणे. म्हणजे हप्त्याला येऊन गेले का? हा. तिने टेन्शन घेतलं काय मग? त्यांनी टेन्शन मध्ये म्हणे मी माझ्या शेवटची अंगठी बी देऊन टाकली म्हणे. तिला अंगठी दिली का? हा. तुला बोललो होता ना मी. त्याला टेन्शन मध्ये ते म्हणे आता आत्महत्या करायची वेळ आली म्हणे. आणि असं जर झालं आपल्या गावातल्या माणसाने असं केलं तर आपल्या गावात काय नाव राहील? तुझा तू काय म्हणलं तिला? मी काय म्हणू त्यांना? घरी आणायचं ना? ते येत नव्हते, ते तिथं बसलेले. त्यांना म्हटलं चला जाऊ अरे तू आता इथं बोलत बसणार आहे, उभा राहणार आहे का? तिला ते बघतो जातात ना बाबा. बघा. चल तोपर्यंत गेला आवृत्ती. मग चल टप्प्या. काय करावं, डोकंच काम नाही करत आहे आता. काय ग बाई? लय लांब येऊन बसले. हा काही नाही. सोम म्हणत होता, तू रडत होती. कोणती बाई हा? आली म्हणे. काय झालं? या ना इकडून बघू. हा, बस. बस बस बस. काय झालं? काय झालं? असंच टेन्शन आलं. काय काय टेन्शन आलं तुला? अहो लय हप्ते झाले हो भाऊ. माग काय? मी माग टीव्ही घेतला, हा. फ्रीज घेतलं, कपाट घेतलं. तुम्हाला सांगते मोटरसायकल घेतली यांनी. हा, अजून परत राहिलं ते घराला कलर वगैरे केलं, हा. फर्निचर केलं हप्त्यावर. ते कळलं होतं फर्निचर. तुझं
लय मोठ्या तोंडाने म्हणायचं ना 4 लाखाचं फर्निचर केलं, 4 लाखाचं फर्निचर केलं. माझं डोकं चालत नाही अहो. मग डोकं इतके हप्ते झाले त्यांना तिकडे मुंबईला फक्त 25,000 पगार आहे आणि 25,000मध्ये एवढं करायचं लय जड जाते अहो आता. आला तिकडे तिचा नवरा हिचा नवरा वडापाव खाऊन दिवस काढतो आणि इकडे हे फर्निचर घे आणि हिनं कर्ज करून ठेवलं. नवरा याच्या पायी वैतागून गेलाय तिकडे. जायचा मग गेला तुला सांगू का बाई, लक्षात घे आता. काय जग आम्हाला आहे ना नावाने बदनाम करून ठेवलेलं आहे गावाने. बस दाद्या बाब्या दाद्या बाब्या. हा पण खास तुझ्यासाठी आम्हाला कसं तरी वाटलं. बाब्या आला होता घरी, हो मला जायचं होतं साखरपुड्याला. पण बाब्या म्हणे आधी चल म्हणे, तुझ्या रडू नको आता, कायला रडत बस. हा रडून आता बाय हा आता कर्ज होऊन झालंय खरं बा. हा, करू काहीतरी मार्ग काढू तुला आपण वाटतं बा त्याच्यातून. फिटल बा बरं की नाही. मग पण ते काढू जास्त काहीतरी झालं. मार्ग आपण त्याच्यातून. व्याज आलं व्याज लागलं तर आपण त्यातला काही मार्ग काढू वाटलं सर. मला असं वाटलं होतं का हो, पण एवढं कर्ज होईल म्हणून तर आज मी माझ्या लग्नाच्या साखरपुड्याची अंगठी सुद्धा देऊन टाकली. कोणाला दिली? ती टीव्हीचे हप्ते आले होते हा त्यांचे. सोम म्हणत होतो तेच. हा का हा बरं आता बाई मला सांग, तुला एक काय काय आकडा काय बाई तुझ्या कर्जाचा? किती फायनल किती आकडे जावं लागलं. हा कोणाला कमीत किती कमी किती? 20 लाख थोडं 25 पहिले लाख. तू रडणं बंद कर हा आणि डोळे पुसून घे आधी. काय दड बोलताय ना, काही टेन्शन घेऊ रडू नको. नको तू बाबा अजिबात रडू नको. काहीतरी काढू कर्जावाले मार्ग. काही खाते नाही. हा, आम्ही आहोत ना, हा आम्ही तुझ्या भावासारखेच आहोत. जगायचंच नाही मला आता. काय जगून बिगून काय 10-12 लाख रुपयासाठी एवढं काय करून काय ते बाहेर हा. पडलं? काय जीव मोलाचा आहे आपला. मग काय काय कर्ज काय झालं? माझ्याकडून लय मोठी चूक झाली हो. जाऊ दे, झाली चूक. आम्ही काय बोललो का तुला? तुला त्याच्यावर टोमणे मारले का? हे बघा तू असं हे केलं तसं केलं त्याच्यावर परपंचामध्ये चुका होतच होतच राहत्या. राहतात. आणि तू कोणा काही स्वतःसाठी केलं खोटे का? नाटे बोलावंच लागत हा. परपंचाला. तू जे काही केलं तू परिवारासाठी केलं, मग तो काय तुझ्या एकटा करतो संसारासाठी तुझं? केलं. आता तो कोण ना बाबा तो नवरा तिकडे आहे. हा. पण तुला वाटतं बाबा आपलं घर भरेल दर वस्तू असल्यावर पोराला संबंध चांगला लागेल. बरोबर आहे की नाही. पोराचं शिक्षण करू बस अपेक्षा राहते प्रत्येकाच्या. बरं मला सांगते का तू आता आकडा काय आहे तुझा? काय किती झालेलं आता आहे कसं कर्ज? आहे दाद्या हा. आकडा सांगायला गेला त्या बाईला रडू येईल. नाही, पण मी काय म्हणतो, 5 लाख रुपये. हा 5.5 फक्त 5.5 लाखासाठी तुझी बाई उधळ राहिली बाई का? अरे हो, पण काय त्यांना सुनीता? नाही माहिती हो. मी एक तर कामाला बी जात नाही कुठं. त्यांना जर माहित झालं ना मी एवढं कर्ज केलं ते तिकडेच फाशी घेतील. हा फाशी बिशी काही घ्यायची गरज नाही. हा कसं आहे, आपल्या गावची आबरो आपल्या माणसांच्याच हातात असते. हो बरं का बाई? बरं का, दादा आणि बाबाचं नाव अख्ख्या गावभर का खराब आहे. पण कसं असतं, सगळ्यात पहिलं एखाद्याच्या घरात दुःखद घटना घडली तर दादा बाब्या पहिला हजर असतात. हो भले सुखाच्या वेळेला आम्ही सोबत नसतो, पण दुःखाच्या वेळेला आम्ही दोघं जातीने हजर असतो. असं आहे. हा घरचे काम मागं ठेवतो आम्ही. हा आता बाब्याने मागच्या वेळेला कोणालाच माहिती नाहीये, बाब्या मस्त नावाने खराब आहे सगळीकडं, पण बाब्याने माझ्या समोर त्या बाईला 5,000 काढून दिले. हो हा कशासाठी दिले? आमच्याकडे काही जागीरदारी नाही. खूप काही असं बाई आई बापाने कमवून ठेवलेलं नाही. जे काही तुझ्या समोरच आहे. काय कमवतो आम्ही? आमचं इथे हातावरच स्पोट आहे. पण लक्षात घे, अशा गोष्टी आता परत होऊ देऊ नको. अशा चुका परत होऊ देऊ नको. आणि काय ते काय तुझी अंगठी असो काय असो, काय काय 5-5.5 लाख रुपये काय मोठी गोष्ट नाही आजच्या काळामध्ये. हे असं फेडल्या जातील पैसे. मग आपण काय करू? भाऊ त्यांना कसं ते जाऊ दे, आम्ही समजून घेऊ भाऊला. तुझा नवरा समजूतदार आहे. आणि काय आहे, 4 शहाणी डोकी आहेत आपल्या गावातली, ते समजून सांगतील. नवरा बायकोचं तुमचं सुखाचं चाललं, कुठे जीव देत बसली. आता एक करा त्याला माहिती होऊन नका देऊ नवऱ्याला. ते करू आम्ही आपल्या बरं आमच्या बा. पद्धतीने. तुझ्या भावासारखे आहोत आम्ही, हा बरं का? तुला मदत करू, काही काळजी करू नको. एक काम करू बाबूराव, हा. बँकेतून हिला कर्ज काढून देऊ. हा, मग काय? पंचायतून कर्ज काढून देऊ तिला. हा. परत त्याचे हप्ते भरावे अरे पण मी आहे ना बाई, हप्ते कसे नाही, असं करणार भरायचे? नाही तर मग सबसिडी वाले करा. सबसिडी देऊ ना तिला. असं करणार दादा. एक कोण काढल्यापेक्षा तिला ते परत घ्यायचं बरं वाटते. हा. त्यापेक्षा तू 2.5 लाख दे, मी 2.5 लाख देतो. आताच तू वर्षात दे आम्हाला. वर्षाने नाही, जेव्हा जमेल तेव्हा दे बस. हा वाटलं हा, 2 वर्षात दे. आणि ऐक, तुला जसं जमेल 500 दे, 1000 दे, हा जसं द्यायचं तसं दे. आधी त्याचे दे, नंतर माझे. तू नाही काय रे गाव बाय, सोडून? तू ये दे बाबा आधी, बाय नंतर दे. अरे बाबा, आधी तुझे दे, नंतर माझे दे. कोणाचे दिले हा चालते मग दोघं, तू तुझ्या घरी आधी गेला आणि माझ्या घरी आधी गेलं, काय वेगळे आहे का आपण? नाही ते नाही. हा उगाच आपल्याला दादा बाबा म्हणतात का? हा मग आपली मैत्री माहिती ना कशी हे बघ, शोले तो सारखी. कर्ज आम्ही नील करतो. हा काही टेन्शन घेऊ नको. 2.5 बाबा ऐक, 2.5 तू दे, हा 2.5 मी देतो. असे मिळून तिला 5 लाख देऊन टाकू. आणि बाई, इथून पुढे तू असं काही गोष्टी करू नको. तुझं कर्ज मिटवून टाक तू, हा. बरं का? आणि काय एवढंच लक्षात घे, ना दादाने कडून पैसे आलेले आहेत ना बाब्याकडून पैसे आलेले आहेत.
हे पैसे तुला कुठून तरी आलेले आहेत, अशा पद्धतीने गावभर कुठे चर्चा करू नको. हो नाही तर काय आहे, माणसं बघायची खरंच आज तुम्ही माझ्यासाठी देवासारखे होऊन काय आले दोघं जण. देवासारखं बिवासारखं नाही ते. आपण आता ते तुझा रडलेला चेहरा तू एक तर काही जीव द्यायला निघाली बाई. हा मग कोणाला चांगलं वाटणार आहे ते? ते पोराने सांगितलं आपल्याला, नाही तर काय माहिती. मग आणि आमच्याकडे काही पैसे आहेत का? आता या बी कसं उलट पालट करून आता उलटा पालटा करून आम्ही करणार काहीतरी, काशी करणार आणि देणार. हा. पण ती काशी तुझ्यासाठी करतो हे लोकांना सांगू नको. हा. नाहीतर हे काय आमच्या करते बाया आमच्या मागे लागते. हा यांचं काय नाही बाया मागे नाही लागणार, त्यांच्या मनात काय राहील, मशीन कर्ज बरी हा, कर्ज भरतात लोकांची आणि बायाचे, नाही हा. वेगळं संशय. संशय ऐकीन मग मग तिचे भरले, मग आमच्या गावाने भरते तुम्ही. आणि वेगळा संशय. संशय वेगळा. आपलं काय नाव एवढं भारी आहे का गावात? नाही नाही. मग आणि मी काय म्हणतो बाब्या, हा बाईला समजवतो काय, रडू नको, टेन्शन घेऊ नको, होईल सगळं. मी निघतो बरं का. तू कुठे जातो आता? हा, ते दोघाही सांगा जाऊन आता चालला. अरे नको तिला तू. घरी गेला तिच्या. तुझं जा, मला जरा उशीर होतो, मला साखरपुड्याला जायचं. मगाशीच सांगितलं होतं ना तुला. आईला तो लय साखरपुड्यात चालले. हिला सांग तू जरा नका रडू रडू नको नको मला. बाई. तू रडले तर मग बाई म्हणजे तू त्या पोराला आधार दे, तो नवऱ्याला आधार दे. कर बा. तिला असं वाटतंय तिचा वैभव कसं निघून जाईल हातातून, हा. पण तिचा वैभव येणार आहे परत. हा, लक्षात घे. हा. हा तुला असं वाटतंय तुझं गेलेलं वैभव आता काही परत येणार नाही, पण ते वैभव परत येणार आहे तुझं. त्याला हो. वेळ दे थोडा. हा झाले आता हे वर्ष संपलं, असं समज हे वर्ष असंच गेलेलं आहे. ठीक आहे, येणारं वर्ष सुखात राहील, सगळं व्यवस्थित राहील, काही काळजी करू नको. काय वाटतं बाब्या? बरोबर. फक्त काय कर आता, मनावर फक्त ताबा, म्हणजे जरा म्हणतात ना भौतिक सुखांचं जरा ताबा ठेव. सगळ्या वस्तू झाल्यात ना तुझ्या मनासारख्या, आणि घेतलेल्या वस्तूं वेळेवर पैसे नाही दिल्यामुळे काय झाले पण कळलंय ना. हो आता थोडं कंट्रोल ठेव स्वतःवर, हो आणि तुला जे दिलेले पैसे ते पहिले कर्जवाल्यांना देऊन टाक. आम्ही देतो म्हणजे पैसे तुला, मग ते बाकी ज्यांचे घेतले ते देऊन टाक. काय बाबा? चालेल. हो. आणि बाकीचे सगळा विषय क्लोज आता करून एवढं टाक. पुढं एवढं पुढं घरावर कोणती वस्तू आली वापायला, हं. एक वस्तू सुद्धा घेऊ नको. हा नाही घ्यायची तर कॅश घे बाई, हप्त्यावर हा. घेऊ नको. आज ते पैसे तर हा. घेत जाय. आणि मी काय म्हणलं बाब्या, जरा तिला 2 गोष्टी समजून सांग बरं का. मी मी जातो, साखरपुड्याला मला- येतो. मला टाइम झाला आता मी अरे जातो. तू ये नंतर ये, हा. मी येतो बरं का बाई. हा. काय रडत बसू नको बाबा, नाही हो. आयुष्य एकदम कमी राहते आणि त्यात तू काय अशी गोष्टी करते. चल बाब्या येतो रे, हा ये. संध्याकाळी भेटू. चल हा चल. आता तिचा चेक रेडी ठेवतो मी. हा बाबूराव खरंच लय देवासारखे धावून आले होते मी दोघं जण. मी नेहमी तुम्हाला दोघांना नाव ठेवते का तुम्ही गावातल्या बायांच्या मागं लागता, तुमच्या नजरा चांगल्या नाही, तुम्ही लोकांचं नुसतं दारू पे, हे कर ते कर, चोऱ्या कर. पण आज तुम्ही जे केलं ना ते खरंच म्हणजे माझ्या आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं आहे. नाही तर मी ठरवलंच होतं आज माझ्या जीवाला संपूर्णच टाकायचं, ठेवायचंच नाही. माझ्याकडनं लय मोठी चूक झाली बाबूराव. नाही काय राहत माहिती का सुनीता, या गोष्टीला ना तोंड द्यायचं राहते, हादरून नाही चालत. किंवा कर्ज आहे बा, मग आपण जीवाचं काय करू बा, त्याला कसं आहे आपण अजून कमावताही ना हो, फेडणारच आपण, जगाला तोंड द्यायचं राहते. मग आता मला त्या आम्हाला जर त्या पोरानं सांगितलं नसतं सोमना, तर आम्हाला काय माहिती तू इकडे बसेल आहे, तू रडती आणि जीवाचं काय करणार आहे. मग डायरेक्ट दादाला म्हटलं अरे चाल बाबा, आपल्या शेवटी गावातली बाई आहे, कोणती का बाई असं ना म्हटलं, तिचा जर जीव वाचवला तर आपल्याला आयुष्य वाढेल आपलं पण, आणि त्याच्या जीवनाला मोक्ष मिळेल. हां असं आहे ना. म्हटलं चाल तिचं कर्ज आहे ना, तिच्या कर्जात आपण वाटेदार होऊ. नेमे तू भर म्हटलं, मी नेमे भरितो, तिला जेव्हा वाटलं तेव्हा देईल आपले पैसे. मग तोही तयार झाला. असं नक्की देईन बाबूराव. तू वर्षांनी दे, 2 वर्षांनी दे, 4 वर्षांनी दे दोघांचे पैसे, पण तो काय कर्ज आहे ते नील करून टाक. असं जीवाचं काही इकडे तिकडे करू नको, एकटी बसू नको, राहणार होणार राहते तू. हां चालते बाबूराव. हां कर्जवाले काही माणसाला खाते नाही, पण कसं राहते ते काही चुकत नाही द्यायला कर्ज. असं आता रडून गावून काही होणार नाही. आपलं एक पोर आहे बारीक, त्याच्यावर लक्ष द्यावा, त्याला शाळा शिकवा, लहानचं मोठं करावा. हां नवरा आपलं 2 कोसावं, मुंबईला आहे. बाबूराव माझ्या नवऱ्याला नाही सांगणार ना हो तुम्ही? नाही त्याला आपण कळून द्यायचं नाही वाटलं. तूच फक्त आता कोणाजवळ नको हे करू. नाही नाही पण ते पोरे जर ते लहान मागा भेटलं ते सोमे, तेच जर बोबलं तर काय कुठं काय माहिती. नाही मी नाही सांगणार त्याला. असं ना. हा. हां मग तेच. तुम्ही माझ्या लय डोक्यावरचं वजन हलकं केलं. खरंच तुमचे पाय धुवून जरी पाणी पिलं ना तरी कमीच आहे. नाही नाही काही नाही बा, मदत हे करीत राहा कोणाला पण. आमच्या वेळ आली असते तर तुला सारख्याला दया मिळाली असती, तरी तो आमची मदत केली असती. चालूच राहते, कोणाला मदत करीत राहा. असं चल चल घरी चल आता. येते, हां चल. चल आले लगेच. येऊ का मग. हो खरंच बाबूराव जर नसते, दादाराव जर नसते तर काय केलं असतं मी. आज मी पण मेले असते. कधी कधी माणसाला जास्त हौस, जास्त मोह
कर्जात नाही मरणाच्या दारात नेतं. ही गोष्ट खरीच आहे. जेवढं अंथरूण आहे ना तेवढंच पाय पसरलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही आजचा एपिसोड बघितला. ह्या एपिसोडमधून एवढंच सांगायचं होतं की बऱ्याच घरी हप्ते फेडले जातील ह्या गोष्टीवर. घरात ही वस्तू घे, ती वस्तू घे, हे घे, ते घे, सोफा घे, टी व्ही घे, फर्निचर घे, भांडे घे, फ्रीज घे, वॉशिंग मशीन घे. बऱ्याच गोष्टी अशा का त्या हप्त्यांवर घेतल्या जातात. का तर हप्ता भरला जातो, कॅश घेतलं जात नाही. तुम्हाला एक सांगू, पहिली गोष्ट हप्त्याला व्याज खूप लागतं. ते लोक जर तुम्हाला लोन करून जर देत आहेत तर ते तुमच्याकडून वसूल करण्याची पण ताकद ठेवतात, एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमचं आहे ना तेवढ्यामध्येच पाय पसरायचं काम करा. तुम्हाला विनाकारण कर्जामध्ये बुडायची आणि कर्जासाठी मरायची वेळ येणार नाही. एपिसोड कसा वाटला आणि ही गोष्ट खरी आहे का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकचे